तर राज्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका हा रायगड जिल्ह्यातल्या निजामपूर गावाला बसलाय। गावाकडे जाणारा एकमेव रस्ता दरड कोसळल्यामुळे बंद झाल्यामुळे नागरिकांचं जीवन विस्कळीत झालंय। गावात बहुतांश वयोवृद्ध नागरिक वास्तव्यास असल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे। याचा आढावा आमच्या प्रतिनिधीने घेतलाय, बघूयात। गेले काही दिवस रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत होता आणि या सतत पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या। काही ठिकाणी मातीचे ढिगारे देखील रस्त्यावर आले होते आणि आत्ता आपण पाहिलं तर माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील बोरमाज ही जी दृश्य आपण पाहतात ती बोरमाज गाव या गावाचा संपूर्णपणे जो मार्ग आहे तो बंद झालेला आहे। पूर्णतः जी दरड आहे, मातीचे ढिगारे आहेत, झाडं झुडपं आहेत, ती पूर्णतः रस्त्यावर आलेले आहेत। त्यामुळे येथे जो दळणवळणचा रस्ता आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे आणि आपण जर पाहिलं तर गेले काही दिवसापासून हा रस्ता पूर्णतः बंद आहे। प्रशासनाने देखील येथे पाहणी केली होती, परंतु आजपर्यंत रस्ता पूर्ण बंद झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे येथील जे गावकरी असतील, ग्रामस्थ असतील, ते त्यांच्याकडून देखील सांगण्यात येत आहे आम्हाला हा दळणवळणचा जो रस्ता आहे तो पूर्ण मोकळा करून द्यावा आणि येथे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे हे देखील महत्त्वाचं आहे। दीपक दपके, TV9 मराठी, रायगड।